धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग शहरासाठी आज विकासाची एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बसव सृष्टी प्रकल्पाला अधिकृत मंजुरी मिळाली असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी 5 कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आलाय। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून मार्गी लागलेल्या या प्रकल्पामुळे नळदुर्गच्या विकासाला आता नवी आणि ठोस दिशा मिळणार आहे। नळदुर्गचे नवनियुक्त नगराध्यक्ष बसवराज आप्पा धरणे यांनी लिंगायत समाजाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ही महत्त्वाची घोषणा केली। महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचा वारसा सांगणारा हा प्रकल्प राज्यासाठी एक अभिमानाचा विषय ठरणार आहे। या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू होणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली। नगराध्यक्ष धरणे यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की मी जनतेसाठी 24 तास उपलब्ध असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे। या निधीमुळे लिंगायत समाजासह संपूर्ण शहरवासियांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यासोबतच आता बसववृष्टी हे पर्यटनाचे एक मोठे केंद्र म्हणून नावारूपास येणार आहे। खूप मोठा आपल्या गोलाई येथे स्मारक बसवसृष्टी स्मारक होणार आहे। एवढंच शब्द देतो, येणाऱ्या 3 महिन्यात बसवसृष्टीचा भूमिपूजन होऊन कार्यक्रम होणार आहे। राणादादांच्या प्रयत्नातून मराठवाड्यात नाही महाराष्ट्रात सुद्धा होणार नाही अशी बसवसृष्टी, कारण दादाचं एक विजन आहे की बसवसृष्टी पर्यटन म्हणून म्हणजे तिथं दर्शन म्हणून तर होईलच, पण पर्यटन म्हणून सुद्धा लोक या जागेचा काही प्रश्न होते ते थोडे 1-2 इलेक्शन लागल्यामुळं येणाऱ्या 15 दिवसात सुद्धा जागेचा विषय संपलेला आहे। बसवसृष्टीचं येणाऱ्या 2 ते 3 महिन्यात भूमिपूजन होऊन काम चालू होईल असं 100% मी खात्री देतो। आणि ते नळदुर्ग शहरात मूलभूत सुविधा असतील तर पौरसाहेबांनी म्हणले की जनता दरबार मी घेणार नाही, कारण मी जनतेसाठी 24 तास उपलब्ध आहे। जनता दरबार महिन्यात एकदा होते, पण नाही मी 24 तास नगर परिषद आणि कधी एक फोन करा, आपलं 100% काम मी करणार आहे। आणि एवढंच सांगतो, आणि 24/7 प्रत्येकाच्या सेवेत मी हजर आहे। त्यामुळे जनता दरबार 24 तास चालू राहील माझी। आणि सगळ्यात मोठा नाईकसाहेबांनी म्हणले की बाजाराचा प्रश्न, गेल्या रविवारी आमचं ठरलं होतं की बाजारात जाऊन सर्व जाती धर्माला घेऊन आपल्या नेत्यांचा या ठिकाणी उद्देश आहे, आदरणीय राणा पाटलांचा या ठिकाणी आदेश आहे की सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे। त्यांचा आदर्श मानून, आदरणीय बसवेश्वर महाराजांचा आदर्श मानून भविष्यामध्ये आम्ही गावाचा विकास करू, एवढीच गवाही देऊन मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव।